हाय हॅलो गाईज, कसे आहेत तुम्ही सगळे? मस्तच असाल. कितीतरी दिवसानंतर आपण भेटतोय. दिवसानंतर म्हणजे मला तर वाटेल लिटरली एखादा महिना वगैरे झाला असेल. काही रिझन्समुळे मी काही पोस्ट नाही करू शकली आहे. आज आहे आमच्या हळदी कुंकू आणि देवीचं आहे बोरनान. बोरनान तुम्हाला सगळं माहितीच असेल. हे सगळं वाणाचं वगैरे सगळं गोष्टी ना बाळाच्या डोक्यावरून टाकतात. असं म्हणतात की बाळ जरा किरकिर नाही करणार, चांगलं असतं ते बाळासाठी. म्हणून मग हे बघा, ही देवीची एक फ्रेंड आहे आणि कोइन्सिडन्स बघा ना, दोघींनी सेम फ्रॉक घातलेत, सेम, काहीच फरक नाही आहे. अशा गोड गोड दिसायत ह्या गोडूल्या. ह्या देवीच्या सगळ्या मैत्रिणी आहेत आणि माझ्या पण 1-2 मैत्रिणी. हे सगळे आलेत देवीचं बोरनान करायला. आणि एवढी काही तयारी नाही करता आली कारण थोडी तब्येत ठीक नव्हती. पण तरी बघा, मी अशी साडी वेअर केली, दिसते की नाही, एअर होस्टेस. ही साडी मला माझ्या होणाऱ्या भाऊजाईच्या घरून गिफ्ट आलेली आहे. तसं मी हे बोटनेकचं ब्लाऊज स्टिच करून घेतले आणि हे कसं तरी मी 5-10 मिनटात आवरून घेतले कारण माझं तब्येत ठीक नव्हती. लिटरली माझ्या पोटात खूप जास्त दुखत होतं. पण मग नंतर कमी झाल्यामुळं ठरवलं की आज करूनच घ्यायचं. ही माझी शोनुली बघा कसली गोड गोड दिसते आणि तिची फेवरेट गार्गी आल्यामुळं तर काय तिला कोणाची गरजच नाही आहे. मस्त गार्गी तिला बसली आहे मांडीवर घेऊन. गार्गी असेल की देवीला कोणाची गरज नाही. गार्गी आणि श्वेता हे 2 लोक असेल तिला कोणाचं काही घेणं देणं नसतं. हे आहेत ही स्लिम ट्रिम हिरोईन म्हणजे पूजाबाई आहे. सुंदर अशी 2 मुलींची आई. ही गार्गीची आई आहे बरं का. तिला कोणी म्हणत नाही, दोघींना बहिणी बहिणी म्हणतात. बिचारीचा बालविवाह झाला ना म्हणून. आणि ह्या आमच्या भोते काकू आहेत. मला वाटलं वाघमारी काकू आहेत म्हणून मी म्हणणार होते वाघमारी काकू आहेत, नाही, या भोते काकू आहेत. मग असं 5 किंवा 7 सुवासिनींनी आणि ही देवीची आजी वाघ काकू आणि ह्या वाघमारी काकू देवीच्या आजी आहेत त्या. मग ह्या लोकांनी पण ऑप्शन करून घेतलं आणि गार्गी असल्यामुळे देवी एकदम तिच्या नादात होती. काय रडणं नाही, काय नाही, मला पण लाव गार्गीला पण टीका लाव, असं या देवीचं म्हणणं होतं. मग सगळं अशा प्रकारे ऑप्शन करून घेतलं आणि हळदी कुंकवाचा पण कार्यक्रम करून घेतला. हे देवीच्या मैत्रिणी ऑप्शन करायला हे सगळं वाणाचं जे असतं आपण संक्रांतीला वापरतो ना, ते सगळं असं मुरमुरे वगैरे, बिस्किट, चॉकलेट्स असं बरंच काही ॲड करतात आणि बाळाच्या डोक्यावरून 5 का 7 वर्षापर्यंत हे करतात वाटतं, डोक्यावरून टाकतात. असं म्हणतात की चांगलं असतं, निगेटिव्ह वाईब्स दूर होतात. हे असं मी पातेल्याला फुलं चिटकवून टाकली होती काहीतरी वेगळं, कारण काही गडबडीत एवढं काही मला करणंच नाही झालं. मग सगळ्यांनी देवीचं असं बोरनान केलं आम्ही सगळ्यांनी. खूप छान वाटलं. मागच्या वर्षी तर खूप छान केलं होतं आम्ही. या वर्षी खूप घाई गडबडीमध्ये. हा फक्त श्वेताचा हात आहे कारण श्वेताच्या हातात आहे कॅमेरा, त्यामुळे मग तिने असा आडवा उभा कसा तरी कॅमेरा पकडून हे सगळ्यांनी पटापट देवीच्या डोक्यावर टाकलेले आहेत. आणि हे मुलांची घाई बघितली का, चॉकलेटसाठी बिस्किट्स आणि जे काही हेल्दी दुसरं काही टाकलं होतं ना ते कोणीच नव्हतं घेत. फक्त चॉकलेट्स सगळे कलेक्ट करायला होते, लॉलीपॉप आणि चॉकलेट्स. आणि देवी एक चॉकलेट घेऊन बसली आहे, म्हणजे मी पण लॉलीपॉप खाते. कसली दिसते माझी गोडली बघा. खरं तर आज तिला ट्रेडिशनल ड्रेस घालायचा होता पण ते काही घालून नव्हती देत, म्हणून मी हा तरी खूप जबरदस्ती घातला. चला भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, सी यू.